हॅलो ऑल, आजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मी विठ्ठल जगताप आणि आजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपले जे गेस्ट आहेत डॉक्टर व्यंकटेशन मुंडे. सर नमस्कार. नमस्कार सर. आज तुम्हाला माहीत आहे बऱ्याचशा पालकांना बरेचसे प्रश्न असतात, स्पेसिफिकली जे विद्यार्थी हायर एज्युकेशनमध्ये असतात, स्पेसिफिकली इन टू द इंजिनिअरिंग, तर त्यांचे बरेचसे प्रश्न सॉर्ट आउट होत नाही आहेत. म्हणून आज आपण या पॉडकास्ट सिरीजमध्ये असा एक विषय निवडतो आहे की रोल ऑफ पॅरेंट्स इन हायर एज्युकेशन, स्पेसिफिकली इन इंजिनिअरिंग. आणि आय रिअली अप्रिशिएट अँड थँक्स टू द MIT Corer management and Professor Dr. Venkateshan Munde sir. He have a great experience and today he has given time for us for this today's podcast. सर, आज तुम्हाला माहीत आहे मार्केटमध्ये बरेचशा पालकांना प्रश्न असतात, स्पेसिफिकली विद्यार्थी किंवा त्यांचं पाल्य लहान असतो त्यावेळेचे प्रश्न वेगळे असतात. जेव्हा विद्यार्थी हायर एज्युकेशनमध्ये येतो त्यावेळेचे त्यांचे प्रश्न वेगळे असतात. तर त्याच अनुषंगाने त्या पॅरेंट्सला तुम्ही काय ॲडवाईस द्यावा या अनुषंगाने आम्ही आजचा पॉडकास्ट ऑर्गनाईज केलेला आहे. फर्स्ट, आय रिअली हॅपी टू वेलकम यू. डॉक्टर व्यंकटेशन मुंडे सर हे MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंगमध्ये डीन या पदावर काम करत आहेत. सरांना 25+ इयर्सचा अनुभव आहे. तर त्यांच्या अनुभवामधून जे काही पॅरेंट्सला ते आय होप की दे विल गिव्ह अँड गुड ॲडवाईस अँड पॅरेंट्स विल ऑल्सो गेट इनसाइट्स फ्रॉम हिम सो दॅट they can implement such advices into their childs and they'll give an good or they'll take a good decision. सर्वप्रथम सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की जेव्हा विद्यार्थी हा हायर एज्युकेशनमध्ये येतो, म्हणजे कम्प्लिशन ऑफ आफ्टर देअर डिप्लोमा किंवा 12th कंप्लीट केल्यानंतर हायर एज्युकेशनमध्ये येतो आणि त्यातल्या त्यात इंजिनिअरिंगमध्ये येतो, तेव्हा त्यांचा रोल काय असतो? सर धन्यवाद. सर्वप्रथम हा जो वेळ आपण निवडलेला आहे ह्या इंटरव्ह्यू घेण्यासाठी किंवा पॉडकास्ट करण्यासाठी हा एकदम सुटेबल वेळ आहे. कारण 12वीचे रिझल्ट्स डिक्लेअर झालेले आहेत आणि स्टुडंट्स त्यांचे CET किंवा JEE रिझल्ट्सची वाट पाहत आहेत. आता विद्यार्थ्यांमध्ये असा डायलेमा नाही आहे की मला फार्मसीला जायचं आहे, मला मेडिकलला जायचं आहे, मला इंजिनिअरिंगला जायचं आहे. त्या विद्यार्थ्यांनी ठरवलेलं आहे की मला इंजिनिअरिंगलाच जायचं आहे. असं म्हणतात की परमेश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे, पण ते फार पूर्वी होतं. मी असं म्हणेन परमेश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे, त्याचबरोबर आजचे जे अभियंते आहेत, इंजिनियर्स, दे आर द अनदर क्रिएटर्स ऑफ द वर्ल्ड. मग हे इंजिनिअरिंगचे किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांबरोबर पालकांचा सुद्धा रोल हा फार महत्त्वाचा असतो. आणि तो रोल काय असतो की हा आपण डिस्कस करूया. साधारणपणे 12वी पास झाल्यानंतर मुलांना पास झाल्यानंतर मुलांकडे भरपूर ऑप्शन्स आहेत किंवा त्यांच्याकडे वेगवेगळ्या हे आहेत. सर्वप्रथम इंजिनिअरिंग म्हणजे काय, हे एक व्यावसायिक शिक्षण आहे. ओके. आता व्यावसायिक शिक्षण घेत असताना जसं विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची किंवा विद्यार्थ्यांनी स्वतः डेव्हलप होण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे त्याला सपोर्ट सिस्टीम म्हणजे त्याचे पालक, त्याचे शिक्षक, त्याचे मित्र, त्याचं सराउंडिंग ह्यांचासुद्धा फार रोल महत्त्वाचा असतो. आणि बऱ्याच वेळा की पालकांना कसं असतं की माझा मुलगा इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतलं म्हणजे तो 4 वर्षामध्ये इंजिनियर होईल. आणि बऱ्याच पालकांची पण अशी विद्यार्थ्यांकडून अशी स्वप्न पण बरी असतात. पण या ठिकाणी आपण हा मुद्दा आपण विचार करणार आहोत की मुलांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यानंतर पालकांचा रोल संपत नाही. ओके. एक्झॅक्टली इंजिनिअरिंगची ब्रँच किंवा इंजिनिअरिंगची शाखा निवडल्यापासून इंजिनिअरिंगचं करिअर घडत असताना वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पालकांचं मार्गदर्शन, पालकांचा सपोर्ट, पालकांचे जे काय इन्साइट्स आहेत त्या मुलाचं करिअर डेव्हलप करण्यासाठी फार उपयोगी पडतं. थँक्यू सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. एक पॅरलल क्वेश्चन असा आहे की ऑफकोर्स डिप्लोमानंतर किंवा 12वी नंतर ते इंजिनिअरिंगला येतात, बट इंजिनिअरिंगलाच यायचं असेल किंवा तसा प्लॅन असेल तर या अर्ली स्टेजमध्ये पालकांनी काय तयारी करायला पाहिजे? सर कसं आहे माहिती आहे का, आता विद्यार्थ्याने 12वी पास झाल्यानंतर त्यानं ठरवलेलं आहे की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे. की इंजिनिअरिंगचं ॲडमिशन घेत असताना सुरुवातीला त्या मुलाचा कलसुद्धा आपण नकळतपणे त्या पालकांनी आपण तपासलेला पाहिजे किंवा त्याला त्या प्रोत्साहन करायचं. म्हणजे काय करायचं की वेगवेगळ्या ठिकाणचे काही टेक्निकल म्युझियम्स असतात किंवा बाजारामध्ये काही टॉयज मिळतात किंवा असे काही वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स पण अवेलेबल असतात, त्याला थोडंसं माहिती करून द्यायचं की जेणेकरून त्या विद्यार्थ्याचा कल की कुठल्या ब्रँचकडे आहे किंवा कुठल्या शाखेकडे आहे किंवा तो त्याच्यामध्ये त्याला किती इंटरेस्ट आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी असं सांगेन की बऱ्याच पालकांचं असं म्हणणं असतं की माझा मुलगा मोबाईलवर फार चांगले गेम खेळतो म्हणजे त्याला कॉम्प्युटर इंजिनियर. असं नाही आहे. मोबाईलवर गेम खेळणे आणि कॉम्प्युटर शाखा किंवा संगणकीय शाखेचा अभ्यास करणे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मग काय पाहिजे की
स्वतः मुलाची पहिल्यांदा पालकांनी ॲबिलिटी किंवा त्याचं ॲबिलिटी चेक करणं गरजेचं आहे. एक चांगला अभियंता किंवा चांगला इंजिनियर होण्यासाठी काय गरज आहे की त्या मुलाचं मॅथमॅटिकल ॲबिलिटी आपण चेक केली पाहिजे. ओके. म्हणजे त्याला मॅथमॅटिक्स जमलंच पाहिजे तरच तो त्याच्या करिअरमध्ये सक्सेसफुल होईल. आता ॲबिलिटी सुरुवातीला नसते, आपण ते डेव्हलप करू शकतो, पण त्या अनुषंगाने त्या प्रत्येक पालकाने आणि विद्यार्थ्याने तसे प्रयत्न केले पाहिजे. दुसरं काय चेक करायचं, वेदर ही सिन्सिअर ऑर नॉट. कारण आजकाल काय झालेलं आहे की इंजिनिअरिंग ॲडमिशन म्हणजे की काय नसतं, शेवटच्या महिन्यात अभ्यास केला तरी चालतो किंवा त्यांचे काही सिनियर्स असतात त्यांना ते इन्साईट देतात, त्याचं काय नसतं, असं नाही आहे. इंजिनिअरिंग म्हणजे 365 डिग्री 365 डेज 24/7 तुम्ही त्या कोर्सला वाहून घेतलं पाहिजे. बरोबर. ओके, गुड सर. अजून एक त्याच कनेक्टेड क्वेश्चन आहे. आत्ता सध्या एक डिमांड जे म्हणजे ब्रांच आहे किंवा डिमांडिंग जो एरिया आहे, सेक्टर आहे, तो इंजिनिअरिंग आहे. तर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा पाल्याला त्यांच्या इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट असतो किंवा त्याचे मित्र त्याला सांगत असतात की वी विल गो फॉर अन इंजिनिअरिंग, आणि त्यांची एक प्रोसेस राहते, इंजिनिअरिंगची ॲडमिशनची प्रोसेस असते, जसे की तुमच्या कॉलेजची पण आहे, जसे की CET सेल तर्फे राबवली जाते. या जो टाइम असतो साधारणपणे 1 महिन्याचा किंवा 3 आठवड्याचा मिनिमम, त्यामध्ये त्यांचा काय रोल असावा जेणेकरून म्हणजे डॉक्युमेंटेशन असेल, ऑफिशियल प्रोसेस एक्झिक्युशन असेल, तर त्यामध्ये कसं त्यांनी विद्यार्थ्यांना सपोर्ट करावा किंवा एक्झॅक्टली हाऊ शुड ही इंटरॅक्ट विथ देअर चाइल्ड. सर कसं आहे, मी प्रथम म्हणल्यानंतर अभियांत्रिकी हे व्यावसायिक शिक्षण आहे आणि व्यावसायिक शिक्षण घेत असताना आपल्याला की ह्या ज्या ब्रँचेस आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या फॅकल्टीज आहेत, हे इंजिनिअरिंग शिक्षण म्हणजे एक साईन वेव्ह आहे की प्रत्येक ब्रँचला एका ठराविक ह्याच्यापर्यंत त्याला अपग्रेडेशन असतं, सॅच्युरेशन आल्यानंतर ते वर खाली होतं. की पालकांनी सर्वात प्रथम आपण इंजिनियर व्हायचं ठरवल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा कल पाहिल्यानंतर आपल्याला ब्रँच सिलेक्शन करत असताना आपल्याकडे प्लॅन ए आणि प्लॅन बी हे दोन्ही आपल्याकडे तयार असायला पाहिजे. ओके. म्हणजे शक्यतो सुरुवातीला कसं होतं की 3च अशा कोर ब्रँच होत्या, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल. बरोबर आहे. जसं जसं हे यांत्रिकीकरण आलं किंवा औद्योगिक प्रगती झाली तसेच सोसायटीला याची गरज लागली, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सब ब्रँचेस याच्या तयार झाल्या आणि जशी गरज पडली त्याच्यामध्ये त्यांनी सुधारणा करत गेली. आता आपण प्रवेश घेताना काळजी काय करायची पालकांनी की त्याला लागणारे नेसेसरी डॉक्युमेंट्स जर आपल्याला माहीत नसतील तर आपल्याकडे कुठल्याही आपण इंजिनिअरिंग कॉलेजला गेल्यानंतर त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काउन्सिलिंग सेल असतो. बरोबर आहे. आणि प्रत्येक कॉलेजने त्यांचे काउन्सिलर्स तिथे अपॉइंट केलेले आहे. बरोबर. तर त्यांनी त्याची व्यवस्थित माहिती वेबसाईटला व्हिजिट न करता त्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष समक्ष जाऊन भेटावं, त्या काउन्सिलर बरोबर चर्चा करावी आणि जे डॉक्युमेंट्स किंवा जे कागदपत्र किंवा काय ब्रांचची आपल्याला माहिती असते, बऱ्याच गोष्टी पालकांना माहीत नाही आहेत. बरोबर. त्यांना फक्त ॲडमिशन घ्यायचं इथपर्यंतच माहिती, माझ्या मुलांनी CET दिली, पण त्याच्यानंतर किती ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत हे जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष एखाद्या अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा एक नाही मी तर म्हणेन तुम्ही 10 इंजिनिअरिंग कॉलेजला भेट द्या. करेक्ट आहे. तुम्ही कुठलाही निर्णय घाईगडबडीमध्ये घेऊ नका. बरोबर. प्रत्येक कॉलेजचं, प्रत्येक फॅकल्टीचं, प्रत्येक ब्रँचचं तुम्ही अनालिसिस करा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या. ह्या प्रोसेसला बराच वेळ आहे. ओके. तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि प्रत्येक कॉलेजला व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला त्या काउन्सिलर तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. काही प्रश्नाची उत्तरं मिळणार नाही, तुम्ही ती घ्यायचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घ्या. जे डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजेत ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडं CET सेलचं नोटिफिकेशन यायच्या अगोदर तयार असायला पाहिजे. ठीक आहे की सरकार कोणाचं नुकसान करत नाही, तुम्हाला वेळ मिळतो, पण अननेसेसरी त्या डोक्यात त्या गोष्टीचा विद्यार्थ्यांना प्रोसेसमध्ये स्ट्रेस येऊ शकतो. बरोबर आहे सर. आता म्हणजे अजून एक पॅरलल क्वेश्चन यामध्ये असा आहे की जनरली जे सुशिक्षित पालक असतात किंवा ज्या पालकांचा ऑलरेडी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असतो किंवा त्यांच्या जवळचे कोणी इंजिनिअरिंग केलेलं असतं, इट इज इझी फॉर देम प्रोबॅबली, बट असे काही पालक आहेत की शेतकरी कुटुंबातून आहेत, जॉब करतायत, पण त्यांचा आणि इंजिनिअरिंगचा काही संबंध नाही किंवा त्यांना त्याची आयडिया पण नसते, बट दे आर स्टील वॉन्टेड टू सेंड देअर चाइल्ड इन टू द हायर एज्युकेशन, स्पेसिफिकली इन इंजिनिअरिंग. तर त्यांना काय सजेशन द्याल तुम्ही? सर, सर्वप्रथम कसं आहे की प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा जीवनामध्ये कुठंतरी सेटल हो आणि अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंग एज्युकेशन हा सगळ्यात चांगला पर्याय की मुलाचं करिअर किंवा तो जीवनामध्ये एक सक्सेसफुल किंवा यशस्वी होण्याकरता. आता बऱ्याच लोकांना इंजिनिअरिंग शिक्षणाबद्दल माहिती नसते, तर मी त्यांना सगळ्यांना सजेस्ट करेन तुम्ही वेबसाईट किंवा जे तुम्हाला जेवढे चॅनल्स अवेलेबल आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही त्या कॉलेजला प्रत्यक्षात भेटणे. त्या प्रत्यक्षात भेट दिल्यानंतर तुम्हाला
कॉलेजचं वर्किंग कसं चालू असतं, प्रत्येक ब्रँचबद्दल तुम्हाला माहिती मिळते, प्रत्येक डॉक्युमेंट्स. आता फक्त ॲडमिशन घेणं हा एक प्रकार आहे, हा एक आहे, पण त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकॉनॉमी. राईट. की आपण ठीक आहे, आता काही आपल्या गव्हर्नमेंट सरकारने आपल्याला सुविधा दिलेल्या आहेत, पण त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला काय डॉक्युमेंटची पूर्तता करायची असते. बरोबर. ठीक आहे, आपल्या ट्युशन फी 50% माफ झाली, ट्युशन फी 100% माफ झाली, पण ते माफ होण्यासाठी आपल्याला काय डॉक्युमेंट्स किंवा ऑनलाईन आपल्याला काय ऍप्लिकेशन भरावं लागतं, त्याला लागणारे डॉक्युमेंट्स ऐनवेळी समजा आपल्याकडे अवेलेबल नसतील तर त्याचे ॲडव्हान्समध्ये आपण इथं आल्यानंतर आपल्याला त्याची एक लिस्ट मिळते, त्यानुसार जर कागदपत्र आपल्याकडे काय नसतील तर आपण त्याची वेळेमध्ये पूर्तता करू शकतो, की जेणेकरून विद्यार्थ्यांचा त्या गोष्टीसाठी लागणारा खर्च आपल्याला कमी होतो. थँक्यू सर, तुम्ही अतिशय छान उत्तर दिलं याचं. महत्त्वाचं अजून एक असं आहे की जेव्हा विद्यार्थी हायर एज्युकेशन इन इंजिनिअरिंग स्पेसिफिकली येतो, असंही त्यांनी ऐकलं असतं पालकांनी बऱ्याचशा, म्हणजे ऐकलेलंच आहे थोडक्यात असं म्हणू शकतो की इंजिनिअरिंगमध्ये प्रेशर असतं जास्त, म्हणजे जसं की 36-48 सब्जेक्ट्स असतात, त्यांना 4 वर्षामध्ये कंप्लीट करायचे असतात. तर त्यांनी त्या पाल्याबरोबर कसं त्यांचं रिलेशन ठेवावं जेणेकरून त्या पाल्यालाही स्ट्रेस येणार नाही, कारण पाल्याला स्ट्रेस आला तर तो पालकाला येतो. बरोबर. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर, सर्वात प्रथम म्हणजे पूर्वीचं अभियांत्रिकीचं शिक्षण आणि आत्ताचं इंजिनिअरिंग शिक्षण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ओके. आणि ज्या अपेक्स बॉडीज आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजला रेग्युलेट करणाऱ्या अपेक्स बॉडी आहेत, त्यांच्या या गोष्टी लक्षात आल्या की अननेसेसरी मुलांच्यावर प्रेशर होतो. त्यामुळे त्यांनी प्रत्येक कॉलेजची स्वतःची एक सिस्टीम आहे. ओके. की मेंटर अपॉइंट करायचा, की सो दॅट ही कॅन टेक केअर ऑफ दॅट वार्ड. ओके. हा झाला कॉलेज स्वतःचं काम करतंय. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त पालकांनी काय करावं की त्याचे जे काही प्लस मायनस पॉईंट्स आहेत, ठीक आहे, प्रत्येक वेळेस तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. बरोबर. जरी त्याला फेल्युअर आलं तर ते फेल्युअर आल्यानंतर तुला फेल का झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याला इनपुट्स द्या, की काय नसतंय की अपयशी यशाची पहिली पायरी आहे, तुम्ही त्याच्यामध्ये अनालिसिस करा. आणि समजा त्याला सक्सेस मिळालं तर तुम्ही त्याच्यात कौतुक करू नका, त्याच्यामध्ये त्याला इनपुट्स द्या की जेणेकरून त्याच्या मिळाल्या सक्सेसमध्ये तो अजून थोडी वाढ करत जाईल. याच्यामध्ये एकच आहे की जोपर्यंत मुलगा हा फ्री माइंडने शिक्षण घेणार नाही, बरोबर, तर तोपर्यंत त्याला जे काय त्याला ध्येय गाठायचंय ते त्याला सक्सेसफुल होणार नाही. तर जेवढं प्रत्येक इन्स्टिट्यूटने तर मेंटर अपॉइंट केलं आहे, आता हे मॅन्डेटरी पण झालेलं आहे आणि प्रत्येक संस्था आपल्या विद्यार्थ्याची काळजी पण घेते. त्याचप्रमाणे आपल्या पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये पालक न होता त्याचा मित्र किंवा मैत्रीण होऊन आपण त्याच्यामध्ये त्याच्या यशामध्ये आपण सहभागी व्हायचंय आणि त्यांच्या अनुभवाचे बोल त्याला सांगायचे. जर एखादी गोष्ट करण्यासाठी समजा मिळत नसेल तर थर्ड पार्टी किंवा त्याचे काय सोर्सेस अवेलेबल आहेत त्याला अवेलेबल करून द्यायचे किंवा त्याला त्या मार्गाकडे डायव्हर्ट करायचे, जेणेकरून जे अपयश आलेले, ज्या कारणामुळे त्याला अपयश आलेलं आहे ते अपयश आपल्याला त्याच्या यशामध्ये आपल्याला कन्वर्ट करता येतं. गुड. आता आपण जेव्हा इंजिनिअरिंगचा विचार करतो हायर एज्युकेशनमध्ये असे ब्रांचेस आहेत, मेकॅनिकल, तुमचं आता MIT मध्ये नवीन ब्रांच सुरू होते, मेकॅनिकल अँड रेल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. अशा ज्या ब्रांचेस आहेत तरी कन्फ्युजन राहते एक विद्यार्थ्यांना की विच आय शुड गो. आज म्हणतात की पालक पण काय करतात, त्यांच्या मित्राचं ऐकतात की CEC स्कोप आहे, त्यानंतर सांगतात की नाही अरे यार सिव्हिलला स्कोप आहे. तर हे जे डिसिजन आहे हे फास्ट होत नाही आहे. कधी कधी असं पण अनुभवतो मार्केटमध्ये की यांचे डिसिजन चुकतात आणि त्यांना नंतर असं वाटतं की यार आय हॅव टेकन रॉंग डिसिजन. तर हे जे करिअर चूजन म्हणतो आपण, तर हे जे डिसिजन मेकिंग कसं असावं पालकांचं? बरोबर आहे सर. सुरुवातीला मी म्हणलो होतं की इंजिनिअरिंगचे जे ब्रँचेस आहेत एक साईन वेव्ह आहे की ठराविक काळापर्यंत एका ब्रँचला अपवर्ड ग्राफ असतो, खालीनंतर तो येतो. अभियांत्रिक शिक्षण हे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. करेक्ट आहे. कुठलीही ब्रँच, कुठलीही शाखा वाईट नाहीये. बरोबर आहे. त्या प्रत्येक शाखेला जर तुम्ही न्याय दिला तर तुम्हाला सक्सेस 100% मिळतो. आता आपण जो इंटरव्ह्यू करतोय किंवा आपण ज्या पालकांसाठी इंटरव्ह्यू करतोय तर माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही ब्रँचच्या पाठीमागे जाऊ नका, तुम्ही कॉलेज निवडा. ग्रेट. यू हॅव टू सिलेक्ट राईट कॉलेज इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनी ब्रँच. आजचं शिक्षण किंवा आधुनिक शिक्षण असं झालेलं आहे की इट इज अ हायब्रिड मोड. राईट. सिव्हिलच्या विद्यार्थ्याला फक्त गरज बांधायची नाहीत किंवा ब्रिजेस कन्स्ट्रक्ट करायचे. बरोबर. यू मस्ट हॅव अ नॉलेज ऑफ अ कम्प्युटर. राईट. तो कधीही कुठल्याही वेळेस तो त्याला ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून तो त्याला स्वतःला कन्वर्ट करू शकतो. त्यामुळे पालकांनी असं विचार करायचा नाही की माझ्या मुलाला कॉम्प्युटरच पाहिजे, माझ्या मुलाला ITS पाहिजे, मी मेकॅनिकलच घेऊ का, मी मेकॅनिकल सिव्हिलच घेऊ, असं काय नाही. तुम्ही सर्व पालकांनी ब्रँचच्या पाठीमागे न जाता
की माझा मुलगा या संस्थेमध्ये कसं त्याचं करिअर घडण्यात येईल, बरोबर त्या संस्थेचे काय इन्साइट्स आहेत, संस्थेचे काय प्रयत्न आहेत की जेणेकरून माझा मुलगा हा डायनॅमिक होईल. ब्रँच कुठलीही असू द्या, तुम्ही त्याच्यामध्ये जर 100% इनपुट्स दिले तर तो जीवनामध्ये कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. बरोबर. एक लास्ट क्वेश्चन सर, की लेट्स ॲज्युम की एखाद्या पालकाच्या मुलाला, म्हणजे एखाद्या मुलाला थोडक्यात इंजिनिअरिंगलाच ॲडमिशन घ्यायचे, तर त्याला एक काय शॉर्टमध्ये सल्ला द्याल तुम्ही? सर्व विद्यार्थ्यांना माझा हा शेवटचा सल्ला असा आहे की तुमचं ठरलेलं आहे की मला इंजिनिअरिंग करायचं आहे, की साधारणपणे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत असताना किंवा इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटमध्ये येत असताना सर्व पालकांचं आणि मुलांचं एक असतं की एक प्रश्न विचारतात ते आल्यानंतर, सर तुमचं प्लेसमेंट किती हो? ओके. हा फक्त नाण्याची एक बाजू झाली. दुसऱ्या बाजूचा विचार विद्यार्थी आणि पालक करत नाही. विद्यार्थ्यांनी कुठलीही ब्रँच घ्या, माझी जर प्लेसमेंट एखाद्या टॉप कंपनीमध्ये व्हायची असेल तर मी काय केलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. गुड. कुठलंही विद्यापीठ, कुठलीही संस्था, कुठलीही अपेक्स बॉडी तुम्हाला इंडस्ट्रीच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. एका ठराविक फ्रेमवर्कमध्ये त्यांना त्यांचं करिक्युलम पूर्ण करायचं असतं. बरोबर. राहिला त्याचा 50% भाग, हा 50% जो भाग आहे तो विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उचलायचा. म्हणजे काय करायचं आहे की साईड बाय साईड आपलं प्रोफाईल आपण कसं वाढवू शकतो याचा आपण विचार करायचा आहे, आणि ते नुसता विचार करायचा आहे ना, त्याची आपल्याला कृती करायची. बरोबर आहे. म्हणजे काय, माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं असलं पाहिजे. माझ्या शाखेसाठी लागणाऱ्या ज्या काही सॉफ्टवेअर्स आहेत किंवा जे काही सध्या मार्केटमध्ये ज्या गोष्टीची गरज आहे, जर ते आपल्या करिक्युलममध्ये अवेलेबल नसेल तर त्याची माहिती किंवा त्याचं ट्रेनिंग, किंवा समजा कॉलेजनी काही ट्रेनिंग अवेलेबल करून दिली, काय इंटर्नशिप्स आहेत, राईट, इनप्लांट ट्रेनिंग्ज आहेत, काही शॉर्ट कोर्सेस आहेत, हे शॉर्ट कोर्स ते 2 सेमेस्टरच्या मध्ये जो गॅप असतो तो गॅपमध्ये एन्जॉय न करता की तुम्ही आपला स्वतःचा प्रोफाईल साईड बाय साईड तुम्ही वाढवला पाहिजे. ह्या गोष्टी जर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांनी केल्या आणि पालकांनी जर त्याला सपोर्ट केला तर मला वाटत नाही कुठलाही विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षणामध्ये अयशस्वी होऊ शकतो. शेवटी एकच सांगेन, कुठलीही ब्रँच वाईट नाहीये, सर्व ब्रँच चांगल्याच आहेत. बरोबर आहे. तुम्ही त्या ब्रँचला किती न्याय देता त्याच्यावर तुमचं सक्सेस अवलंबून आहे. थँक्यू सर. सरांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन पालकांना आणि पॅरलेल्या विद्यार्थ्यांना पण केलेलं आहे. सर, जाता जाता एवढंच एक पॉडकास्टमधला क्वेश्चन, की यू आर रिप्रेझेंटिंग MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च. ॲज यू नो दॅट द ॲडमिशन प्रोसेस इज ऑलरेडी स्टार्टेड. म्हणजे CET, कारण विद्यार्थ्यांना जे फर्स्ट इयर ॲडमिशन घ्यायचे त्यांना PCM हा कंपल्सरी असतो. त्यांची एक्झाम कंप्लीट झाली, रिझल्ट लागला आहे, आणि CETचा रिझल्ट किंवा JEE त्याच्यानुसार त्यांची ॲडमिशन प्रोसेस होते. तर एक शॉर्टमध्ये MIT कोररबद्दल काय सांगाल पालकांसाठी? सर, महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 350 अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. याच्यापैकी वैशिष्ट्य म्हणजे विशेष MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च, MIT ग्रुपबद्दल मी थोडं बोलेन. इंजिनिअरिंग एज्युकेशन किंवा तंत्र शिक्षण सगळीकडे मिळतं. करेक्ट आहे. पण त्याला होलिस्टिक अप्रोच आहे की शेवटी आत्मा आणि परमात्मा, तंत्रज्ञान आणि सात्विक किंवा धार्मिक भावना हा जिथं संगम आहे ते म्हणजे MIT आहे. ग्रेट. आणि जे काही डेव्हलपमेंट आता आपण पाहतोय याच्या मुळात कुठंतरी आपलं स्वतःची हिंदू संस्कृती आहे किंवा हे कल्चर आहे, आणि ते कल्चर आपण इथं जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. वाव, ग्रेट सर. तर त्यामुळं काय, मी सगळ्यांना असं विचार करेन, तुम्ही ब्रँच, लोकेशन, सिटी त्याचा विचार न करता की माझा मुलगा एक आदर्श नागरिक 4 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर कसा जमेल, की सायमल्टेनियसली त्याचा आध्यात्मिक दर्जा पण वाढलेला असेल आणि त्याचं तांत्रिक शिक्षण पण वाढलेलं असेल, की जेणेकरून तो समाजामध्ये एक चांगला नागरिक म्हणून जगू शकेल. धन्यवाद सर. डॉक्टर व्यंकटेशन मुंडे सरांनी आपल्याला खूप मोलाचं मार्गदर्शन आणि माहिती दिली. आय एम शुअर मोस्ट ऑफ द पॅरेंट्स हॅड अँड लॉट्स ऑफ कन्फ्यूज क्वेश्चन्स, त्यांचे ते क्लिअर झालेले असतील. धन्यवाद सर आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही सहभागी झाल्याबद्दल. आणि अशीच पॉडकास्ट सिरीज आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. बरेच विद्यार्थी, पालक, त्यांना टेक्निकल, नॉन टेक्निकल्स क्वेश्चन्स असतात, ते सॉर्ट आउट होण्यासाठी ही सिरीज आम्ही कंटिन्यू करणारच आहोत. तर ह्या पॉडकास्टची सिरीज फ्युचरमधली जी आहे ती तुम्हाला समजण्यासाठी आपला जो MIT कोररचा यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि आमच्याशी कनेक्ट करा. MIT कोररबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर www.mitkorer.edu.in ला व्हिजिट करा, किंवा बार्शीमध्ये MITचा इंजिनिअरिंग कॉलेजचा कॅम्पस आहे. तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही बार्शीत येऊ शकता, ट्रेन आहे, बस आहे, येऊ शकता आणि तिथून कॅम्पसला एकदा व्हिजिट द्या. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू.